नमस्कार. मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आज मी तुमच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण 3 ते 4 विषयाची संवाद साधण्यासाठी आलो आहे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या जास्तीत जास्त जागेंसाठी, आपल्या शेवटच्या घटकांसाठी आणि सर्व प्रवर्गातील बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशन अगदी प्रत्येक स्थानिक स्तरापासून मंत्रालयापर्यंत लढा देत आहे आणि आपण ते सर्वजण बघताय. ते वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही आहे असं मला तरी वाटतं. तर आपण बघूया. काल आपली सर्वप्रथम दर 8 दिवसाला युवा विद्यार्थी असोसिएशनची कोर टीम ही फक्त स्थानिक स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर आणि विविध विभागात नगरविकास, सामाजिक, ग्रामविकास, खाजगी शैक्षणिक संस्था, आदिवासी विकास यावरती तर काम करतेच, परंतु दर 8 दिवसाला आम्ही ठरवलं आहे, आपण ते बघताय. यावेळी उदय जाधव सर पुण्यातून आणि अकोल्यामधून नागसेन गवई सर असे कोर टीमचे मेंबर्स आणि मुंबई टीम समवेत आपण दर 8 दिवसाला पेसा संदर्भातील फाईल, जे की अतिरिक्त महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची पदे अतिरिक्त होत आहेत, त्याची उणीव भरून काढण्यासाठी आपण पेसाच्या संदर्भातील ज्या पाठपुरावा आहे आणि त्या माध्यमातून तो यशस्वी झाला तर हजारो पदे येतील, हा पाठपुरावा. आणि वित्त विभाग, जे की सर्व विभागाला कोरोना कालावधीत 80% वित्त विभागाची परवानगी होती आणि शिक्षक भरतीलाही त्याच अनुषंगाने होती, परंतु वित्त विभागाची परवानगी 100% नेण्यात आली, परंतु शिक्षक भरतीची मात्र अद्यापही दैसे तेच आहे. तर अशा या दोन्ही पाठपुराव्याच्या माध्यमातून जी काही पदे आपल्याला भरून काढता येतील, आपल्या सर्व बांधवांना न्याय मिळवून देता येईल, या पद्धतीने युवा विद्यार्थी असोसिएशन जेन्युनली योग्य तिथेच पाठपुरावा करून काम करते. तर त्या अनुषंगाने आपण दर 8 दिवसाला कोर कमिटीचे राज्यभरातील 2 जिल्ह्यातील मेंबर व उर्वरित त्यांच्यासोबत मुंबई टीम अशा पद्धतीनं पाठपुरावा मागील 2 महिन्यापासून सुरू केला आहे. मग वेगवेगळ्या स्तरावर मी असेल, कोल्हापूरचे संदीप पाटील असतील, वेगवेगळ्या माध्यमातून कधी आकाश जाधव सर असतील, ते तर 2 वेळा गेले, पवन बंड सर 2 वेळा गेलेत, गोविंद बोरसे सर असतील, त्यासोबतच आपले विकास पाटील सर असतील, अविनाश गाडे सर असतील, रेश्मा फडतारे मॅडम असतील, प्रिया जगताप मॅडम असतील, रत्नाकर गवारी सर असतील, ह्या माध्यमातून आपले उद्धव पाठी सर असतील, मुक्ताराम शेळके सर असतील, ह्यासोबत आपली टीम अमोल इंगळे पाटील सर असतील, ह्यासोबतच मोहिनी बेदरकर मॅडम असतील, महिलासुद्धा मागे नाही आहेत. तर ह्या माध्यमातून हे सगळेजणं स्वतःचा 8 दिवसातील वेळ काढून मुंबईचा पाठपुरावा करत आहेत. तर अशा स्थितीने कालची स्थिती, सद्यस्थितीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सह्या झालेल्या आहेत आणि जिल्हा परिषदांच्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा टप्पा हा आपण सगळ्यांनी बघितला आहे. काल त्याचे रिझल्टसुद्धा बाहेर आले. त्यामुळं मुख्यमंत्री महोदय हे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे ते त्यांच्या दालनात येऊ शकले नाही. उद्या मंगळवारपासून ते त्यांच्या कामात पुन्हा दैनंदिनीत सुरू होतील आणि त्या मंगळवारी आपली टीम पुन्हा जाणार आहे, हे विशेष सांगतो आहे. कारण जळगावची टीम गोविंद बोरसे सर, पाटील सर, त्यासोबत पवन बंड सर, आकाश जाधव सर अशी टीम आपली ह्या माध्यमातून तिथे, साताऱ्याचे आपले देसाई सर असतील, तर ह्या माध्यमातून ही टीम आणि मुंबईच्या टीमचा घेऊन सुहास सर असतील, ह्यांना घेऊन परत मंगळवारी जाणार आहे आणि ती मुख्यमंत्री दैनंदिनी पुन्हा सुरू केल्यानंतर पेसाच्या फाईलवरती अंतिम स्वाक्षरी होईल. त्यामुळं नक्कीच दिलासा मिळेल अशी आशा बाळगूया. तरी युवा विद्यार्थी असोसिएशन सक्रिय आहे. त्यावरती मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी व्हावी यासाठी राज्यातील सर्व पेसा क्षेत्रातील आमदारांना आपण मोठ्या प्रमाणावर निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करतो आणि 3 बाब निदर्शनास आणून देतो आहे. विशेष करून मुख्यतः BJPच्या आमदारांना. हा झाला पेसाच्या संदर्भातील पाठपुरावा. तर याबाबत शंका कुशंका असतील तर नक्की कमेंट करा. दुसरी बाब, आज दुसरी एक टीम गेली होती गोंदिया जिल्हा परिषद आणि गोंदिया जिल्हा परिषदेला पाठपुरावा केल्यानंतर त्याची OC-सुद्धा तुम्हाला प्रत्येक ग्रुपवरती मिळून जाईल आणि जवळपास त्यांनी एक अंदाजित रँडमली सांगितले की 700 पदे आहेत. तर त्यानंतर आता समायोजन, ही बदली प्रक्रिया, ही सगळं झाल्यानंतर यात काही वाढही होऊ शकते, काही कमी होऊ शकतात. आता निश्चित बोलता येणार नाही, पण 700 पदे आहेत. हे मी पूर्वी सांगितलं होतं, गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त पदे आहेत. तर त्या माध्यमातून हा पाठपुरावा आपला आज स्वतः आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमने केला आहे. ह्यासोबत
दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आपल्या नांदेड जिल्हा परिषदेत पाठपुरावा केला आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करायची आहे महत्त्वपूर्ण. शिक्षकांची पदे अतिरिक्त होत आहेत. याला कारण काय? तर विद्यार्थ्यांचे पट कमी होत आहेत आणि विद्यार्थ्यांचे पट कमी होत आहेत हे संगणक प्रणालीवर म्हणजे UDISवर. तर याचं सगळ्यात मोठं गडबंगाल अनेक शिक्षकांनी जे आपल्या फर्स्ट फेजच्या माध्यमातून सेकंड फेजच्या माध्यमातून आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून जे बांधव आपले विविध जिल्ह्यात लागले, ज्या भगिनी लागल्यात, त्यांच्या निदर्शनास आलेली धक्कादायक माहिती. अनेक विद्यालयामध्ये म्हणजे शाळेमध्ये पट हे ॲक्च्युअली आहेत, वास्तवात पट आहेत आणि तांत्रिक अडचणीमुळे तांत्रिक कारणामुळे ते पट नोंदवू शकले नाहीत. तर ह्याबाबत त्यांनी संबंधित EOंना म्हणजेच शिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार पत्राद्वारे वारंवार स्मरणपत्र देतसुद्धा ही बाब निदर्शनास आणून दिली. पण त्यांनी वारंवार पत्र ऐकून ह्यावर आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही जर एक पट कमी असले तर ती शाळा बंद करतायत, तो शिक्षक अतिरिक्त करतायत. मग ॲक्च्युअली पटसंख्या असून आमचे संबंधित राज्यात कार्यरत असणारे शिक्षक बांधव ही बाब तुमच्या निदर्शनास आणून देत असताना तुम्ही दुर्लक्षित का करताय? तर ह्याला त्यांना काही मर्यादा आहेत लढण्याला. तर हा युवा विद्यार्थी असोसिएशनने हा भाग लढ्याचा म्हणून एकतर त्यांचंही अतिरिक्त प्रमाण होईल, विद्यार्थ्यांनाही त्यांची नोंद व्यवस्थित होईल आणि तिसरी बाब महत्त्वपूर्ण जी की तुमच्या फायद्याची, तुमच्यासाठी ते पद अबाधित राहील. रिक्त पद होत असेल तर त्या माध्यमातून तुम्हाला जॉब लागेल, अतिरिक्त होत असेल तर त्या शिक्षकांना दिलासा मिळेल आणि भविष्यात एखादं पद निर्माण होण्यास मदत होईल. तर ह्यामुळं आपल्या सर्वांना याबाबत लक्षात घ्यावे लागतील. अशी अनेक जिल्ह्यात माहिती असेल तर मला कळवा. मला 3 ते 4 जिल्ह्यातली माहिती आली आहे, मी ती संकलित केली आहे आणि ती संकलित करून त्या संबंधित जिल्हा परिषदेला संबंधित आस्थापनाला जॉब विचारणार आहे. तर गरज पडल्यास तिथं त्या आस्थापनेसमोर त्या जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याची सुद्धा तयारी ठेवली आहे. म्हणजे आंदोलन करणारच आहोत. कारण ह्यांची चूक ही दुर्लक्षित केल्या जाते. म्हणजे ठरवून यांनी शाळा बंद करण्याचा आणि ठरवून अतिरिक्त शिक्षक करण्याचा जणू घाट घातला आहे, हेच यातून निष्पन्न होते. तर या माध्यमातून असा आपला पाठपुरावा चालूच आहे. आपण आपल्या जिल्ह्यात जोरदारपणे पाठपुरावा करा. तत्पूर्वी मी याबाबत पुढील दिशा लवकरच ठरवून घेईल आणि पेशा क्षेत्रातील आमदारांना निवेदनं तरी 2-3 दिवसात द्या. अजूनही त्यात चांगलीच गोष्ट होईल. दुसरी बाब, जे मी विद्यार्थी पटसंख्येच्या बाबत ही बाब निदर्शनास आणून दिली, ती बाब प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी आहे. ज्या पद्धतीने मी प्रत्येक जिल्ह्यात त्या टीमला घेऊन तिथं मोठ्या स्वरूपात पाठपुरावा करतो आहे, स्वतः मी प्रत्यक्ष त्या जिल्ह्यात त्या बांधवांसोबत हजर राहतो आहे, त्या पद्धतीने उर्वरितही आता काही जिल्ह्यात दिसेलच मी तुम्हाला. आता काही खानदेशमधून जिल्हे आहेत तिथे स्वतः आपण जाणार आहोत. त्या माध्यमातून तिथे पदं आहेत. काही जिल्हा परिषद कामचुकारपणा करत आहेत पदे दाखवण्याच्या बाबतीत आणि मागील संचमान्यतेनुसार वेगळीच पदांची संख्या दिसते आणि आत्ता वेगळीच पदांची संख्या दिसते. याचं मूळ शोधण्यासाठी आपण पुन्हा विभागवार जिल्ह्यात लवकरच येणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.